पुण्यात पुढच्या बातमीकडे बाळासाहेब थोरातांच्या चुलत भावावर गंभीर आरोप करण्यात आले। पंचायत समिती कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा दावा केला जातोय। संगमनेर पंचायत समिती कार्यालयातला हा सगळा प्रकार आहे। तालुका अभियान व्यवस्थापकाला कार्यालयामध्ये घुसून मारहाण करण्यात आली। शरद नाना थोरातसह 9 ते 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। शरद थोरात बाळासाहेब थोरात यांचा चुलत भाऊ आहे। मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। शासकीय कामात अडथळा आहे असं गंभीर कलमान्वये हा गुन्हा दाखल झालाय। संगमनेर शहर पोलिसांकडून सध्या तपास केला जातो। आणि याबद्दलची अधिकची माहिती घेऊयात आमचे शिर्डीचे प्रतिनिधी जयेश सावंत यांच्याकडून। जयेश, नेमका काय प्रकार घडला होता? नक्कीच कल्याणी, आपण जर बघितलं तर संगमनेर पंचायत समिती कार्यालयातील तालुका अभियान व्यवस्थापकाच्या कार्यालयात घुसून जे आहे तर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे चुलत भाऊ जे आहेत शरद थोरात आणि त्यांच्या काही समर्थकांनी या ठिकाणी अधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्याचा जो व्हिडिओ आहे तो समोर आलेला आहे। ही घटना जी आहे काल घडली आणि या संदर्भात जे आहेत आपण जर म्हटलं तर या संपूर्ण मारहाण प्रकरणाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। मात्र शासकीय कामात शासकीय कार्यालयामध्ये एका अधिकाऱ्याला मारहाण करण्याचा गंभीर प्रकार आहे। या संदर्भात जे आहेत संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये बाळासाहेब थोरातांचे चुलत भाऊ शरद थोरात त्यांचे 9 ते 10 जणांविरोधात जे आहेत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या संबंधातील तपास जो आहे सध्याला पोलीस करीत आहेत। बाळासाहेब थोरातांना या सगळ्या घटनेची माहिती आहे का? काही प्रतिक्रिया समोर आली आहे का? या संदर्भात आता त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। मात्र आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा संपर्क जो आहे ते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी होऊ शकलेला नाहीये। कल्याणी, धन्यवाद जयेश या सविस्तर माहितीसाठी। तर पंचायत समिती कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आलेली आहे। बाळासाहेब थोरात यांच्या चुलत भावाने ही मारहाण केलेली आहे। आता या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार।